नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भारती करिअर अकॅडमी जालना यामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत ऑनलाईन स्पर्धा परीक्षा जे काही TCS IBPS घेणारे पेपर आहेत. या पेपरमध्ये असणारे प्रश्न आणि यामध्ये असणारी प्रॅक्टिस सेट आपल्याला या माध्यमातून घ्यायची आहे. चला तर मग वेळ न घेता आपण जे काही प्रश्न घेतलेले आहेत आजच्या सिरीजमध्ये हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. चला तर मग पहिला प्रश्न आपल्याला दिसतोय, एका घड्याळात 9:10 झाले असता तास काटा आणि मिनिट काटा यांच्यामध्ये किती अंशाचा कोन तयार होतो. आपल्याला काय करायचं आहे, अँगल फाईंड करायचा आहे हे लक्षात घ्या. मग अँगल फाईंड करत असताना अँगलचं सूत्र आहे अँगल बरोबर 30 गुणिले तास मायनस 11/2 गुणाकारामध्ये मिनिटे. हे सूत्र आहे आपल्याकडे. ठीक आहे. या सूत्राचा वापर करून आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. मग आपल्याला ज्या काही किमती दिसतात त्या किमती आपण तिथे मांडून घेऊ. ठीक आहे. तास किती आहे, 9 गुणिले 30 वजा 11/2 गुणाकारात मिनिटे किती आहेत तर 10. 9 त्रिक 27, 270 वजा इकडे भाग दिलात किती जाईल 5 म्हणजेच 11/55. ठीक आहे. दोघांची वजाबाकी करून घेऊ. 215 अंशाचा कोन तयार होईल, पण आपल्याकडे इथे कुठेही 215 अंशाचा कोन नाही, म्हणून आलेला कोन हा काय करायचा आहे तुम्हाला 360 मधून वजा करायचा आहे 215, म्हणजेच खाली राहिला 45 आणि इकडे राहिला 1, म्हणून बी पर्याय क्रमांक जो आहे तो त्यातला बी पर्याय क्रमांक कसा आहे, बरोबर पर्याय आपल्याला सांगता येतो. ठीक आहे. काही अडचणी असतील तर तुम्ही या क्रमांकावरती संपर्क करू शकता. हे आमचं टेलिग्राम चॅनल आहे ऑफिशियल. यामध्ये तुम्हाला जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न तुम्हाला पाहायला मिळतील. सर्व जे काही प्रश्न आहेत हे अतिशय दर्जेदार प्रश्न आपण या माध्यमातून घेतलेली आहेत. तर सर्व व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. हा लसाई मासेवरून घेतलेला प्रश्न आहे. लसाई मासळीचे प्रश्न सोडत असताना आपल्याला सूत्र येणं महत्त्वाचं आहे. तर या प्रश्नासाठी काय सूत्र होतं ते लक्षात घ्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर लसावी गुणिला मसावी. बस याच्यामध्ये आपल्याला ह्या किमती टाकायच्या आणि त्याला सोडवायचं. लसावी किती आहे तर लसावी आहे 2310. लसावी किती आहे तर 2310. चला 2310. मसावी किती आहे 30 बरोबर पहिली संख्या किती आहे 210, दुसरी संख्या आपल्याला काढायची. जे जे कट करतील ते कट करून टाकू. कट करत असताना बघा 0 ने 0 काटला 3 1 3 3 7 21, म्हणजेच 2310 भागिले 7 बरोबर दुसरी संख्या आपल्याला काढता येईल. 7 त्रिक 21 राहिले 2, 7 त्रिक 21 वरचा 0 जशाला तसा. पर्याय क्रमांक बी हे सुद्धा याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा होता. सगळे जे काही प्रश्न आहेत हे सर्व प्रश्न पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपल्याला या माध्यमातून काही प्रश्न पेपरमध्ये सॉल्व्ह होण्यास प्रयत्न होतील. 3, 9, 27 आणि 81 या सर्व संख्या पटीतील संख्या आहेत. पटीतील संख्या आहेत आणि मग पटीतील संख्या असतील तर लहान संख्या हा काय असतो मसावी आणि मोठी संख्या हा काय असतो त्यांचा लसावी असतो. म्हणून 81 पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर आहे. बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. दोन संख्येचं गुणोत्तर दिलेलं आहे x/y बरोबर 5 जसे 3. त्यांचा मसावी दिलेला आहे तुम्हाला 23. आपल्याला फाईंड करायचा आहे लसावी. लसावी बरोबर मसावी गुणिले असामायिक अवयवांचा गुणाकार, म्हणजेच 23 गुणिले 5 गुणिले 3 म्हणजेच 23 गुणिले 15. 15 त्रिक 45 ला 5 सच्चे आले 4, 15 दुनी 30 आणि 4 34 म्हणजेच 345. पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे बरोबर आहे. यासाठी आपल्याला या सूत्राचा वापर करावा लागणार होता. हे सूत्र व्यवस्थित लिहून घ्या, जेणेकरून पेपरमध्ये याच्यावरून जर प्रश्न आला तर तो सोडता येईल. ठीक आहे.
पुढचा प्रश्न दिलेला आहे दोन संख्येचा गुणाकार आणि आपल्याला काढायचा आहे मसावी. सूत्र आहे दोन संख्येचा गुणाकार, दोन संख्येचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. याचा वापर होईल. पुढे मात्र वेगवेगळे प्रश्न आहेत. सुरुवातीला काही प्रश्न आपण इथे घेतलेले आहेत जी पेपरमध्ये तुम्हाला आलेली आहे. 7776 लसावी आहे 216 गुणिले मसावी. 216 पलीकडे जाईल. 7776 भागिले 216 बरोबर मसावी. दोन्ही संख्या एका संख्येच्या पाड्यात येतात का बघा आणि कट करायला सुरुवात करा. 4 न भाग जाईल. 4 एक 4 राहिले 3, 4 9 36 राहिला 1, 4 चौक 16 1 4 चौक 16 खाली 4 पंचे 20 4 चौक 16. 9 न भाग जात असेल तर 9 न भाग देऊन टाका. 9 दोन्ही 18 1 उरला 9 एक 9 5 उरले 9 सकी 54 खाली 9 सकी 54. 6 न भाग जाईल. 6 एक 6 राहिले 2 37 18 राहिले 3 6 6 36 म्हणजेच 136 हा काय आलेला आहे मसावी आलेला आहे. ठीक आहे. ऑप्शन मध्ये हा इथे 136 पाहिजे होता, नुसतं 36 आलेलं आहे. तर हा पर्याय जो काय आहे तो व्यवस्थितपणे आपल्याला सोडता यायला पाहिजे. लिहून घेतो. सत्याहत्तर 36 उत्तर यायला पाहिजे होतं. 36 त्याचं पर्याय उत्तर बरोबर. 36च उत्तर येईल. 0 व्हायला पाहिजे. ठीक. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर 14 गुणिले 168. एक्स एक्स काय होईल x चा वर्ग होईल. 14 गुणिले 168 भागाकारामध्ये काही 6 गुणिले 8. 8 न भाग देऊन टाकू. 8 दोन्ही 16 8 एक 8. एक्स वर्ग बरोबर 3 न भाग देऊ. 3 दोन्ही 6 3 7 21 आणि याला जर भाग दिला तर 7 म्हणजे 7 गुणिले 7. तर एक्स बरोबर काय त्याला 7. एक्स ची किंमत आपल्याकडे आली 7 म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. इथे सुद्धा पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या हे सूत्र वापरता येतं आणि त्यावरून आपल्याला प्रश्न सोडवायचा होता. पुढचा प्रश्न. लहान संख्या म्हणलीत कोणती आहे तर मसावी किती आहे 25. तर 25च्या पाड्यातल्या सगळ्या संख्या आहेत. आधी काढून घेऊ लसावी. लसावी जर काढायचा असेल तर सूत्र आहे 53,125 भागिले 25 यांचा गुणाकार करून घ्या. 25 दोन्ही 50 राहिले किती 3. 25 एक 25 राहिले किती 6. 25 दोन्ही 50 राहिले 12. 25 5 125. या 25 ने त्याला भाग दिला. हा झाला त्यांचा लसावी. आता लसावी छेदामध्ये मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार म्हणजेच 21 25 ला भाग द्या 25 न काय येईल बघा. 25 8 200 राहिले 12. 25 5 125 याचे अवयव पाडले तर काय येतील 17,5. मग आपल्याला सांगितलं लहान संख्या कोणती. आता लहान संख्या 5च्या पाड्यात आहे म्हणून 5 गुणिले 25 125 उत्तर यायला पाहिजे. 5 गुणिले 25 बरोबर 125. पर्याय क्रमांक डी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे बरोबर उत्तर आपल्याला काढता. म्हणजे लसावी मासावीवरून जो काही प्रश्न तुम्हाला आलेले आहेत हे सगळे प्रश्न आपल्याला सॉल्व्ह व्हायला पाहिजे हा त्यामागचा होता उद्देश आहे. मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्या संख्येला 6 9 12 ने प्रत्येकाने भाग दिल्यास प्रत्येक अवस्थेत बाकी 3 उरते. आता मोठ्यात मोठी संख्या कोणती अगोदर ते बघा. मग मोठ्यात मोठी सर्वात मोठी असणारी संख्या आहे तुमची 996. आधी इथून सुरुवात करायची तुम्हाला 996. आता त्यांनी सांगितले भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 3 होते. आधी 9 ची कसोटी लागू होते का बघायला. 9 ची कसोटी लागू होते. मग 9 न भाग देऊन पहा म्हणजे याच्यात मध्ये 3 प्लस करायचे म्हणजेच त्या संख्येला 9 न भाग जातो का तर जातो. बरं त्यानंतर 6 न भाग जाईल का तर नाही जाणार पण आपल्याला 3 बाकी उरायला पाहिजे होती म्हणून पर्याय क्रमांक 4 हा चुकीचा आहे. पर्यायापेक्षा कमी असणार काय आहे 375. बाकी 3 उरायला लागली तिथं. सॉरी आपल्याला काय उरायला पाहिजे 3 बाकी उरते म्हणजे पर्याय क्रमांक 1 जो आहे
तो या पद्धतीने सॉल्व्ह करता आपण डायरेक्ट कसं सॉल्व्ह करायचं बघा. 996 वजा 3 जरी केला आपण तर 993 येईल, तरी पण ह्या संख्येला भाग जात नाही. दुसरी आहे 975 मायनस 3 करा. 900 किती आला तर 72. 9 न भाग जातो, 12 न भाग जातो का बघा. 3 न 4 न जातो म्हणजे 12 ने भाग जातो आणि 2 न 3 जातो म्हणजे 6 न भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर आहे. कसोटीचा वापर करून आपण त्याला सोडवतोय. कसोटीचा वापर करून सोडवावे म्हणजे याला 3 न आणि 4 न जातो म्हणजेच 12 ने भाग जातो. ठीक आहे. बेरीज 9 येते, 9 येते म्हणून 9 ने भाग जातो आणि 6 ने पण जातो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे, बरोबर. खालीलपैकी कोणतं समीकरण चुकीचं आहे. तर यातलं 0 + 0 हे राईट आहे, 0 × 0 हे पण राईट आहे, 0 वजा 0 हे पण राईट आहे. तर आपलं उत्तर काय असणार आहे यातलं, पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर आहे. कारण 0/0 बरोबर काय यायला पाहिजे होतं, इन्फायनाईट म्हणजेच निश्चित सांगता येणार नाही. निश्चित सांगता येणार नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. 1 ते 84 पर्यंतच्या सर्व समसंख्याची बेरीज किती. 1 ते 84, 1 ते 84 एकूण संख्या किती येतात, तर एकूण संख्या आहे 84. आता 84 ला 84 नाही म्हणजेच किती आहेत, 42 सम आहेत आणि 42 काय आहेत विषम. 42 समसंख्येची बेरीज म्हणलेत ते, म्हणजेच इथे येईल तुमचं 42 गुणिले 43 म्हणजे 4 त्रिक 3 दुनी 6, फक्त 6 या पर्यायाकडे आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर. ठीक आहे, पर्याय क्रमांक सी उत्तर करून घ्यायचं. राधा दररोज 1600 ml दूध पिते तर 4 हप्त्यात किती दूध पिणार. 1 हप्ता बरोबर 7 दिवस, एका हप्त्यात किती दिवस असतात 7, म्हणून 4 हप्ते बरोबर 7 गुणिले 4 बरोबर 28 दिवस. दररोज 1600 ml मग आपल्या लिटर मध्ये दिलेलं आहे, म्हणून 28 गुणिले 1.6 लिटर. 8 संग 48, शेवटी 8 पाहिजे होता, इथे नाही, इथे नाही, इथे पण नाही. म्हणून पर्याय क्रमांक सी वाल्याकडेच काय दिसतो तुम्हाला, 8 दिसतो. म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर कसं आहे, बरोबर उत्तर आपल्याला काढता येईल. पुढचं, एका मुद्रकाने एका पुस्तकावर 1 पासून पान क्रमांक देताना संख्येतील प्रत्येक अंकाला 1 याप्रमाणे एकूण 442 खेळ वापरले तर पुस्तकाला एकूण पानं किती. पहिली स्टेप असते 402 वजा 192, इथं घ्यायचे 100 पानं. खाली काय उरलं बघा 0, आजचा इथं 3, 10 तून 9 गेले तर 1 आणि इकडं 2, याला भागिले किती करायचं 3 म्हणजे 70 पाने. तर दोन्ही मिळून जर टोटल मारलं तर 170 पानं. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर आहे, बरोबर. ₹10 एक बंडल आहे, इथून ते इथपर्यंत नोट आहेत. म्हणजेच काय होईल बघा, एकूण नोटा काढून घेऊ आपण. एकूण नोटा बरोबर 280 शेवटच्या नोटेचा क्रमांक मायनस पहिल्या नोटेचा क्रमांक प्लस 1 म्हणजेच किती, 24 + 1 बरोबर 25 नोटा. एकूण रक्कम काढायची आपल्याला. एकूण रक्कम बरोबर 25 गुणिले 10 किती आली तर 250 रुपये. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. बरोबर प्रश्नाच्या दुप्पट उत्तर चूक येतात, एक कोण प्रश्न आहे. x + 2x बरोबर 51, तर 3x बरोबर किती 51, तर x बरोबर 17. 17 बरोबर आहे आणि 34 काय आहे तर चूक. दुप्पट प्रश्नांची उत्तर चूक यायला गेले तर किती प्रश्न बरोबर आले, तर 17 प्रश्न बरोबर आलेले आहेत. पर्याय क्रमांक बी त्याचं पर्याय उत्तर बरोबर. प्रश्न सगळे जे काही आहेत ते समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि मग सोडवा त्याला.
1 पासून ते 7 पर्यंत अंक क्रमाक्रमाने पुन्हा लिहित गेल्यास 100व्या क्रमांकावर कोणता अंक येईल? म्हणजे असं लिहायचं 1, 2, 3, 5, 6, 7, 1, 2, 3, डॉट डॉट 7, 1, 2, 3, डॉट डॉट अशा पद्धतीने. मग सरळ सरळ आहे. आपल्याला 100व्या म्हणलंय म्हणून 100 भागिले 7. 7 एक 7 राहिले 3, 0. 7 चोक 28. बाकी उरला 2. तर बाकी जर 2 उरला असेल तर 2 नंबरचा अंक म्हणजे पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं. सिंपल प्रश्न होता हा पण. 1 डझन पेनाची किंमत म्हणजे 12 पेन जे आहेत त्याची किंमत आहे 114 रुपये. आपल्याला पाऊण डझन म्हणले. आता 1 डझन बरोबर 12 नग. तर पाऊण डझन बरोबर किती? पाऊण डझन बरोबर 9 नग. मग 9 ने त्याला फक्त काय करायचं? गुणायचं. 3 चा भाग जाईल 3 चौक 12, 3 त्रिक 9. मग गुणाकार करून घ्या. 4 त्रिक 12 ला 2, चाला 1, 3 एक 3 आणि 1 4, 3 एक 3, छेदामध्ये 4. 4 8 32 राहिले 2, 4 पंचे 20. 85 वाला फक्त एकच पर्याय आहे, बी पर्याय, म्हणून त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बी. या पद्धतीने आपल्याला सोडता येतं. महिला बचत गटात फेब्रुवारी महिन्यात पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये याप्रमाणे पैसे गुंतवले. फेब्रुवारी 2010 महिन्यात एकूण बचत किती? पहिल्या दिवशी 1 तारखेला 2 रुपये, 2 तारखेला 4 रुपये, 3 तारखेला 6 रुपये, डॉट डॉट 28 तारखेला किती? तर 56 रुपये. आता बचत म्हणल्याच्या नंतर सर्वांची काय होते? बेरीज. मग बेरीज काढायची असेल तर समसंख्येची बेरीज ही 28 गुणिले 29. 9 आठी 72, 2. अशा पद्धतीने आपल्याला त्याला सॉल्व्ह करता येईल. म्हणून शेवटी 2 असणार, इथे नाही इथे नाही, हे उत्तर येणार नाही. म्हणजे उत्तर किती आहे त्याचं? 812. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. मार्च महिन्यात एकूण किती सेकंद असतात? 1 दिवस बरोबर आधी 1 तास घ्या आधी. 1 तास बरोबर 3600 सेकंद. इथं 24 तास होईल. म्हणजेच किती होईल? 24 गुणिले 3600 यांचा गुणाकार करून. ठीक. 36 गुणिले 72, 72 144, 4 हातचे आले 14. 36 गुणिले 72 आणि 14 किती होईल? 87, 0 0. 87,400 हे झाले एका दिवसाचे सेकंद. आपल्याला सांगितले मार्च महिन्यात. मग मार्च महिन्यामध्ये किती येईल? 87,400 गुणाकारामध्ये 31. ठीक आहे. यांचा आपण गुणाकार करू. 4 इथे नाही, 4 इथे नाही, 4 इथे पण नाही. म्हणून फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये काय येतं? 4. कारण 4 एक 4 यायला पाहिजे होता पहिला अंक. म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. निनादजवळ 272 रुपये आहेत. त्यामध्ये 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपयाच्या 6 नोटा आहेत. तर त्याच्याजवळ किती नोटा आहेत? मग 2 रुपये, 5 रुपये आणि नंतर 10 रुपये बरोबर किती झाले? 272. म्हणजेच 272 भागिले 17. 17 एक 17 राहिले 10, 17 सकून 102. प्रत्येकी नोटा आहेत त्याच्याकडे 16. तर त्याच्याजवळ एकूण किती नोटा आहेत? असे येते. एकूण किती नोटा आहेत? तर 48 नोटा. एक ते 100 मध्ये 7 ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? बस काहीच नाही. 100 ला 7 न भाग द्यायचा. 7 एक 7 राहिले 3 0, 7 चोक 28. बाकी किती उरला? 2. बाकी सोडून द्या. आपल्याकडे उत्तर किती आहे? 14. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. 50 ते 100 मधील समसंख्या विषम संख्यांच्या बेरजेतील फरक किती? ठीक आहे. फरक बरोबर
n1 प्लस n2 भागिले 2 म्हणजेच 50 प्लस 100 भागिले 2 बरोबर 150 भागिले 2 म्हणजेच किती 75. पर्याय क्रमांक सी हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर. एका दिवसाचे सेकंद किती असतात? तर एका दिवसाचे सेकंद असतात 86,400. हे पाठ करून टाका. पेपरमध्ये तुम्हाला खूप वेळा पेपरला प्रश्न विचारला जातो. 7, 19 आणि 48. पहिल्याला 1 न भाग द्या, दुसऱ्याला 6 न भाग द्या आणि तिसऱ्याला 36 न. पण प्लस उरलेले जे काही सेकंद ते आपल्याला तिथं मांडायचे आहेत. 7 पहिल्यांदा येईल, सायंत्रिक 18 3 येईल, यातला 1 मिनिट बाकी आहे म्हणजे ते 60 सेकंद इकडे येईल, म्हणजे 108 भागिले 36. 36 त्रिक 108 म्हणजे 7.33. पर्याय क्रमांक बी हे त्याचं पर्याय उत्तर काय आहे? बरोबर उत्तर आपल्याला काढता येतं. पुढचा 5 तास 33 मिनिटाला आपल्याला याच्यामध्ये लिहायचं आहे. 5 तास 33 मिनिट. 5 33 याला भागिले 1 याला भागिले 6 इथं किती उरते? 3 मिनिट उरते म्हणजेच 3/60 भागिले 36. घेऊ याला 5.5 30 राहिले 3 मिनिट इकडे आला तो झाला सायंत्रिक 18 180 सेकंद 36 18 1 18 18 2 36 भागिले तर 5 म्हणजेच 5.55 तास. अशा पद्धतीने आपल्याला पर्याय क्रमांक ए हे त्याचं पर्याय उत्तर बरोबर काढता येतं. या संख्येला 11 ने पूर्ण भाग जाण्याचे 4च्या जागेवर कोणता अंक असावा? इथे तुम्हाला स्टार घ्यायचा आहे. ठीक आहे, 11 ने भाग गेला पाहिजे म्हणजेच 8 3 स्टार 3 आणि 9. हा एक स्टार आणि हा एक स्टार म्हणजेच किती होईल? 8 अधिक स्टार अधिक 9 म्हणजेच 17 प्लस स्टार आणि यांची बेरीज केली तर किती होईल? 6 म्हणजेच 17 वजा 6 बरोबर किती आलं? तर 11. 11 मध्ये 0 प्लस करावे लागतील तेव्हा 11च राहील म्हणून पर्याय क्रमांक 0 हा जो काही स्टारच्या जागी असणारा अंक यायला पाहिजे होता. या पद्धतीने आपल्याला त्याला सोडवायचं होतं. 782 ही जी काही संख्या आहे ती 1 जसे 2 2 जसे 3 आणि 3 जसे 4 प्रमाणात विभागायची. काहीच नाही, याला 12 ने भाग द्या, सगळ्यांच्या लसाने भाग गुणायचे त्याला. 1/2 गुणिले 12 2/3 गुणिले 12 आणि 3/4 गुणिले 12 म्हणजे 6 1 6 3 चौक 12 4 2 8 4 त्रिक 12 3 त्रिक 9 सगळ्यांची बेरीज करा. 8 आणि 6 14 आणि 9 23 म्हणजेच याला भागिले किती? 23. ठीक आहे, आपल्याला पहिली संख्या काढायला सांगितली म्हणजे पहिली संख्या काय येईल तुमची बघायची. इथं घे तुम्ही याला 782 छेदामध्ये 23 पहिली संख्या आहे तुमची 6 म्हणून गुणिले 6 याला भाग देऊन टाका. 23 त्रिक 69 राहिले किती? 9 23 चौक 92 गुणिले 6 6 चौक 24 ला 4 हात चारले 2 सांत्रिक 18 आणि 2 किती? 20 204 हे पर्याय क्रमांक बी त्याचं पर्याय उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने ही जी काही 30 प्रश्न आहेत हे 30 प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर केलेली आहेत. राहिलेली काही प्रश्न आहेत ते उद्याच्या लेक्चर्समध्ये आपण घेऊ. सर्व व्हिडिओ पहा. काही अडचणी आल्या तर या क्रमांकावरती तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा.